करूया मराठा आंदोलन चिखळावं असं काही लोकांना वाटतंय असं संजय राऊत यांनी म्हटलंय। भीमा कोरेगाव सारखं हिंसक आंदोलन घडावं असं काहींना वाटतंय असाही आरोप राऊतांनी केलाय। आंदोलन चिघळावं यासाठी मंत्रिमंडळातल्या शक्ती काम करतायत असंही राऊत यांनी म्हटलंय। फडणवीसांनी शिवसेना फोडून घरातच आग लावली आहे। मंत्रिमंडळात असलेल्या भाजपच्या मित्रपक्षातल्या शक्ती हे काम करतायत असं संजय राऊत यांनी म्हटलंय। अमित शहांच्या पाठिंब्याशिवाय ती व्यक्ती हे करूच शकत नाही असंही राऊतांनी म्हटलंय। तर फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी दिल्ली भाजपमधला गट काम करतोय असंही राऊत म्हणाले। चिघळावं प्रकरण संपूर्ण आणि भीमा कोरेगाव सारखं हिंसक आंदोलन या महाराष्ट्रात या विषयावर घडावं असं काही लोकांना वाटतं। ही माझी पक्की माहिती आहे। भीमा कोरेगाव सारखं जसे भीमा कोरेगाव दंगली मागे काही शक्ती काम करत होत्या तसंच अशा प्रकारचं आंदोलन चिघळावं, गावागावात दंगली घडाव्यात यासाठी मंत्रिमंडळातल्या काही शक्ती काम करतात आणि देवेंद्र फडणवीसांना हे पक्क माहिती आहे। फडणवीसांनी आपल्या घरामध्येच आग लावली आहे, शिवसेना फोडून, आम्हाला फोडून। त्यांना आता कळेल की त्याने किती मोठा गोंधळ या राज्यामध्ये घालून ठेवलेला आहे आणि स्वतःच्या बुडाला कशी आग लावून घेतलेली आहे। नाही, पण मंत्रिमंडळातल्या काही शक्ती आहेत असं म्हणतात तुम्ही, तर त्या त्यांच्या पक्षातल्या आहेत की त्यांच्या मित्र पक्षांमध्ये? नक्कीच त्यांच्या मित्र पक्षातल्या आहेत। या आंदोलनाच्या आडून काही लोक आपल्या राजकीय पोळ्या भाजण्याचा जर प्रयत्न करत असतील, न्यायालयानं ते सुद्धा गांभीर्यपूर्वक पाहावं लागेल आणि सरकारनं खास करून अमित शहानी पाहावं लागेल। कारण अमित शहांच्या पाठिंब्याशिवाय ती व्यक्ती हे सगळं करू शकत नाही। याचा अर्थ देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्यासाठी दिल्लीतल्या भाजपातून एक मोठा गट प्रयत्न करतो। मला वाटत नाही की न्यायालयाने जरी आदेश दिला असला तरी सरकार हे किती ताकदीनं करू शकेल आणि सरकार हे करू सुद्धा नाही। जबरदस्तीनं हटवण्याचा उपक्रम जर कोणी सुरू करत असेल तर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील स्वतःला जे मराठी किंवा मराठी समजतात त्यांना याचा जाब विचारावा लागेल। वानखेडे किंवा ब्रेबॉर्न स्टेडियम उपलब्ध करून देण्याची मागणी यापूर्वीच फेटाळलेली आहे। त्यांना फेटाळायला काय मागणी करताना काही तुम्हाला भान आहे का? आम्हाला भान आहे ना। जर ग्राउंड्सना ऐतिहासिक संदर्भ आहे नाही, मग मुंबईच्या उच्च न्यायालयात सुद्धा ऐतिहासिक संदर्भ आहेत। आतापर्यंत एखाद्या पक्षाचे प्रवक्ते त्या उच्च न्यायालयाच्या खुर्चीवरती कधी विराजमान झाल्याचं आम्हाला दिसलं नव्हतं। अधिकृत प्रवक्ते बरं का, मराठी माणसालाच भान आहे इथे। ही मुंबई मराठी माणसाची आहे आणि त्या संदर्भात उच्च न्यायालयानं भान ठेवणं गरजेचं